संविधानावरती आलेलं प्रश्नचिन्ह आहे। गेल्या 10 वर्षापासून या देशामध्ये कोणतेही कृत्य आणि कोणतेही कार्य हे संविधानाच्या संदर्भात किंवा संविधानाला धरून चाललेलं नाही। या देशातली न्यायालय, या देशातला निवडणूक आयोग, या देशातली संसद यांना संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार मोदींच्या राज्यामध्ये उद्ध्वस्त झालेले आहेत। न्याय व्यवस्था दबावाखाली आहे। निवडणूक आयोग, ज्याने या देशामध्ये स्वतंत्रपणे निवडणुका घ्यायच्या असतात निष्पक्षपणे, तो निवडणूक आयोग हा राज्यकर्त्यांच्या दबावाखाली काम करतो। हे संविधानाला धरून नाही। नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांनी संविधानावर बोलू नये, तो संविधानाचा अपमान ठरेल। मोदी यांनी सांगावं त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये कोणतं कार्य संविधान मजबूतीसाठी केलं हे त्यांनी सांगावं ना। भारतीय जनता पक्षानं सांगावं ज्या पद्धतीनं या देशामध्ये मग विधानसभा असेल, लोकसभा असेल, विरोधी पक्षच राहू नये। विरोधी पक्षाला संविधानामध्ये, संसदीय लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। पण विरोधी पक्ष राहू नये। विरोधी पक्ष आमच्या टाचेखाली असावा। सेंट्रल एजन्सीत तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावावा, त्यांना तुरुंगात टाकावं। विद्यमान मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणं हे कोणत्या संविधानाच्या कलमात लिहिलं आहे का? भारतीय जनता पक्षाचे सगळे लोक काय दूधचे धुले आहेत का? ईडी सीबीआय दाखवावं कधी भाजपच्या घरी गेली आहे हा? उलट ज्यांच्या घरी गेली होती आमच्याकडे असताना जे लोक, त्या मोदींच्या मांडीवर बसलेत आणि मोदी त्यांना दूध पाजत आहेत मांडीवर घेऊन। जे लहान मूल पाजतं ना, लहान मुलाला आई पाजते ना, तसं आईच्या ममतेने त्यांची मोदी काळजी घेत आहेत। 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा ज्यांच्यावर मोदीने आरोप केला त्यांना तुमच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली जाते। हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे सांगा ना? संविधानातल्या कोणत्या कलमात लिहिलेलं आहे सांगा तुम्ही? ज्या पद्धतीनं या राज्याचं सरकार आमदार फोडले, 10व्या शेड्यूलनुसार सगळे अपात्र ठरायला पाहिजेत। नरेंद्र मोदींच्या दबावाखाली सर्वोच्च न्यायालयानं चंद्रचूड यांनी निर्णय दिला नाही। हे का संविधानामध्ये बसतंय का? चंद्रचूड यांच्यावरती खरं म्हणजे खटला दाखल केला पाहिजे। ज्या पद्धतीने हे राज्य मोदी चालवतात ते संविधानाच्या विरोधामध्ये आहेत। संविधान हा देशाचा आधार आहे। तो आधार नरेंद्र मोदींनी उद्ध्वस्त केलेला आहे। काल आपण पाहिलं असेल मध्य प्रदेशमध्ये मनोज परमार आणि त्यांच्या पत्नीनं आत्महत्या केली। त्यांच्या लहान मुलानं राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग घेतला आणि त्याने जमवलेला जे गल्ला होता तो दान केला। तो राग ठेवून त्यांच्यावर ईडीनं कारवाई केली, त्यांच्यावर भाजपमध्ये जाण्याचा दबाव केला, त्या आईबापांना आत्महत्या केली। हे संविधानामध्ये आहे का मोदींच्या? सांगा बा मोदींनी। मोदी हे या देशाला लाभलेले गेल्या 65 वर्षातले असत्य बोलणारे सगळ्यात महान प्रधानमंत्री आहेत। आमच्या संविधानाचा आधार आहे किंवा नारा आहे सत्यमेव जयते, सत्याचा विजय होईल। पण गेल्या 10 वर्षामध्ये फक्त असत्याचा विजय करण्याचं काम मोदी काळात झालेलं आहे। हा मोदींचा नवीन संविधान करता कोणी असेल तर तो गौतम अडाणी आहे। त्यांना गौतम अडाणीला जे विरोध करतात ते संविधान विरोधी आहेत हे मोदींना सांगायचं आहे। का उपकार केले का? उपकार केले का? 370 कलम हटवून काय देव लावले काश्मीरमध्ये? आजही काश्मीरमध्ये जवानांच्या हत्या होत आहेत। आजही काश्मीरमधला तरुण बेरोजगार आहे, नवीन उद्योग आला नाही। आजही तिथे सैन्याच्या ताकदीवरच राज्य सुरू आहे। 370 कलम हटवलं सांगताय कोणाला? ठीक आहे हटवलं, पुढे काय? मणिपूरला जाऊन दाखवा, काश्मीरचा विषय संपलाय। तेच कसलं भजन करताय? हिम्मत असेल तर काश्मीरला जाऊन दाखवा आणि गौतम अडाणीला सांगा की मणिपूरमध्ये एखादी प्रॉपर्टी घ्या सरकारची आणि तिथे उद्योग काढा। आहे गौतम अडाणीची हिम्मत?
आणीबाणी आणली त्यावेळेस अनेकांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं, ती घोषित आणीबाणी होती. मात्र आता जे अघोषित प्रमाणे आत टाकलं जातं का ईडी मार्फत? बघा, आणीबाणी ही उघडपणे आणली. नरेंद्र मोदी असं म्हणतात की तेव्हा भूमिगत राहून कार्य करत होते. भूमिगत आणीबाणी 1975 साली ही उघडपणे इंदिरा गांधींनी आणली. ती काही लपवून आणली नाही ना. तेव्हा अनेकांना तुरुंगात जावं लागलं. प्रियंका गांधींनी सांगितलं ना, तुम्ही धडा घ्या मग आणीबाणीपासून. नागरिकांचे हक्क, न्याय खतम केल्यावरती जनता उद्रेक करते, तुम्ही त्याच्यापासून धडा घ्या. आणि इंदिरा गांधींनी त्यानंतर निवडणुका घेण्याची तीही बॅलेट पेपरवर हिंमत दाखवली, पराभव पत्करला, पण लोकशाहीचं रक्षण केलं. मोदी करणार आहे. अख्खा देश ओरडतो आहे की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या. मोदींची हिंमत आहे. देशात झालेल्या निवडणुकांवरती लोकांचा विश्वास नाही, ही संविधानाची हत्या है. चलो बोले, चलो हिंदी में बोले, बस हो गया, हिंदी में बोलिए. कल योगी जी ने कहा है कि जिन्होंने ताजमहल बनाया था क्या है? काटे गए थे, लेकिन जो सब राम मंदिर, अरे छोड़ दीजिए. चलो मोदी जी ने संविधान शपथ ली है कल संविधान को लेकर. मोदी जी ने शपथ ली हुई है 11 तीसरा जो संविधान में जो शपथ लिया गया कि जीरो टॉलरेंस किया जाएगा. क्या जीरो टॉलरेंस किया जाएगा? भ्रष्टाचार को लेकर. लेकिन महाराष्ट्र में जिस तरीके से अजीत पवार कभी बोला है मोदी जी ने ये? तीसरा ये सर तीसरा शपथ था उनका सर, इस चीज को लेकर. कहाँ था, कहाँ लिया शपथ? सब कहा गया था उनकी तरफ से कि मैं अरे zero छोड़ tolerance दीजिए, दूंगा सर. पुरानी खबर है. मराठी में हो गया है, हिंदी की बात अगर कुछ होगा तो मुझे बताइए. कौन है हिंदी? सावरकर को लेकर एक बार फिर से चर्चा हुई कल सदन में, जहां एक तरफ कहा गया कि सावरकर जी जो है टू नेशन थ्योरी, जिन्ना जी नहीं, सावरकर जी जो है वो टू नेशन थ्योरी चाहते थे. कौन बोल रहा है ऐसा? सर, तमिलनाडु के एक एमपी उनके तो बात ऐसी है, ये पुरानी बातें हैं. 50-50, 60-60 साल पहले उस स्थिति में जो बात कही थी, वो जो लिखी थी, आप 70 साल के बाद उसके ऊपर चर्चा करते हो. देश को आगे लेके जाना है ना. 1947 से पहले जो इस देश में स्थिति बनी थी, उस वक्त महात्मा गांधी जी, वीर सावरकर जी, सुभाष चंद्र बोस जी, उनकी अलग अलग राय थी. अब वो भूल जाना चाहिए. आप देश को आगे लेकर जाना है ना, तो भूल जाना चाहिए. नरेंद्र मोदी जी ने कल संविधान की बात की. नरेंद्र मोदी के मुंह से संविधान रक्षा की बात ठीक नहीं लगती. मोदी जी के कार्यकाल में 10 साल में दर दिन संविधान की, लोकतंत्र की, न्यायालय की, पार्लियामेंट की, जनता के अधिकारों की हत्या और हनन हुआ है. और आप संविधान रक्षा की बात करते हो, आप इमरजेंसी, आपातकाल की बात करते हो. कौन सा आपातकाल? 1975 की स्थिति अलग थी. अब आपको 1975 भूलकर 1914, 1914 से जो आपातकाल इस देश में लगा है 10 साल, इंदिरा जी का आपातकाल 19 महीने था, 19 मंथ था, ज़्यादा से ज़्यादा 2 साल आप पकड़िए. लेकिन आपका आपातकाल जो है 10 साल से इस देश में चल रहा है. और 10 साल से इस देश की न्याय व्यवस्था, सुप्रीम कोर्ट हो, हाई कोर्ट हो, संसद हो, सब कुछ जो संवैधानिक संस्थाएं हैं वो आपके दबाव में है, जनता दबाव में है. लोग आत्महत्या कर रहे हैं आपके डर से. भाई, लोग आत्महत्या कर रहे हैं. कल जो परमार कपल मध्य प्रदेश में, मनोज परमार और उनके पत्नी ने आत्महत्या किया, सदोष मनुष्य वध का जो अपराध है वो प्रधानमंत्री के ऊपर लगना चाहिए. ये ईडी सीबीआई केंद्र सरकार के कंट्रोल में आती है. और जिस तरह से आपने दबाव बनाकर एक ऐसे दंपत्ति को आत्महत्या करने पर मजबूर किया है, सुसाइड नोट पढ़िए, ये सीधी जिम्मेदारी नरेंद्र मोदी जी के ऊपर जाती है, अमित शाह जी के ऊपर जाती है. उनके ऊपर सदोष मनुष्य वध का अपराध मुकदमा होना चाहिए. निर्मला सीतारामन के ऊपर होना चाहिए. उनका बच्चा भारत जोड़ो यात्रा में या न्याय यात्रा में राहुल गांधी जी से मिलता है, अपना गुल्लक देता है, दिमाग में रखकर ईडी उनके घर पर रेड करती है. कांग्रेस छोड़कर बीजेपी में आने का दबाव डालती है. ये क्या है देश में चल? ये संविधान है क्या? आप संविधान पर बात करते हो? कौन सा संविधान
आप चला रहे हो ये देश में आपका खुद का संविधान। आपका संविधान सिर्फ गौतम अडानी के लिए है। आप संविधान नया लिखना चाहते हैं गौतम अडानी के फायदे के लिए, देश के लिए नहीं। लेकिन हम ये होने नहीं देंगे, हम लड़ते रहेंगे। थैंक यू। आपका क्या? मोदी जी ने कहा है भ्रष्टाचार को लेकर 0 टॉलरेंस लिया जाएगा। तो सबसे पहले अजीत पवार को पार्टी से निकालिए। उनको जो आपके महान उपस्थिति में शपथ ग्रहण किया है ना, तो बताइए एकनाथ शिंदे सबसे भ्रष्ट व्यक्ति है। और भी उनके साथ जो 10-12 लोग आए हैं ना, जिनको पर ईडी सीबीआई के मुकदमे और रेड्स हुए हैं, हिम्मत है आपकी उनको दूर करने की? अभी आपका जो 56 इंच का सीना है, उस सीने से पूछिए कि मेरे आसपास कितने भ्रष्ट लोग हैं। सबसे पहले तो गौतम अडानी को आप टॉलरेट कर रहे हो, जो देश नहीं टॉलरेट करना चाहता। 0 टॉलरेंस की बात है, ये तो 1000% भ्रष्टाचार है। देखो, मोदी जो बोलते हैं वो करते नहीं, और जो करने की बात होती है उनसे होती नहीं। थैंक यू।